मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. कॅप्टन अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. तपासाची चक्र वेगानं हलायला लागली आणि गेल्या काही दिवसात अशोक खरात याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. 29 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा पोलीस कस्टडी मिळेल आणि पुढचे 3-4 महिने जो आहे तो पोलीस कस्टडीत राहील अशा प्रकारची चिन्ह दिसत आहेत. नाशिक पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केलेला आहे. SITनं त्यांचं काम चालू केलेलं आहे. अशोक खरात याच्याबद्दलची विविध प्रकारची माहिती समाज माध्यमांवर, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर आणि न्यूज चॅनलमध्ये येते आहे. अशोक खरात या प्रकरणाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळणं आणि अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत जाणं गरजेचं आहे. भोंदू बुवा, भोंदू महाराज आणि अशोक खरात सारख्या विकृत माणसांपासून भावी पिढ्या दूर राहाव्या असं वाटत असेल तर अशा एखाद्या भोंदू महाराजाच्या कारस्थानी आयुष्याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं हीच खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना सजग आणि शहाणं करण्याची संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य महिला आयोग जो आहे तो महाराष्ट्रात सुरू केला झाला. शरद पवारांनी तो चालू केला आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात एखाद्या आरोपीशी आपले जवळचे संबंध आहेत या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात काहीही सांगू देत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा म्हणूनही रुपाली चाकणकर कार्यरत होत्या. आजच रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. अशोक खरात यानं मिळवलेली संपत्ती ही खूप मोठी आहे. दीपक केसरकर नावाचे एक मंत्री आहेत. ते आपली व्यथा, आपलं दुःख माध्यमांसमोर मांडताना असं म्हणतात की अशोक खरात याच्याशी एकूण 39 आमदारांचे संबंध होते, परंतु चर्चा फक्त माझी एकट्याची होतीये, माझ्या एकट्याच्या नावाची होतीये. हा काय प्रकार आहे तो मला समजत नाही. खरी गोष्ट अशी आहे की दीपक केसरकर हे अशोक खरातकडे जात होते. दीपक केसरकर यांनीच हा अतिशय चांगला बाबा आहे आणि ह्याचे रिझल्ट चांगले येतात हे अनेकांना सांगितलं अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यामुळं दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात लोक या खराताकडे जायला लागली अशा प्रकारची माहिती असेल तर आता माझं एकट्याचं नाव का घेतलं जातं असा प्रश्न दीपक केसरकरांनी विचारून उपयोग नाही आहे. आपण नेमकं या अशोक खरातकडे कशासाठी गेलो होतो, तिथं जाऊन काय करत होतो हे केसरकरांनी सांगण्याची वेळ आलेली आहे. केसरकरांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांनी आंदोलन केलं आणि या प्रकाराचा निषेध केला ही फार चांगली गोष्ट झाली. अजून 39 आमदार कोण आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत. कोणत्या परिस्थितीत माझा या अशोक खरातबरोबर फोटो आलेला आहे याचं स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील यांचाही त्याच्याबरोबरचा फोटो आहे, त्या फोटोचं स्पष्टीकरण हे दिलं गेलं पाहिजे. ज्या ज्या राजकीय नेत्याचे फोटो या कॅप्टन अशोक खरात त्याच्याबरोबर आहेत त्या प्रत्येक राजकीय नेत्यानं मी कोणत्या परिस्थितीत त्याच्याकडे गेलो होतो, कोणत्या परिस्थितीत मी त्याला भेटलो, कोणत्या कारणासाठी मी त्याला भेटलो, त्याच्यात माझ्या चर्चा काय झाली आणि संवाद काय झाला हे राज्याच्या हितासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या समाधानासाठी माध्यमांसमोर येऊन त्यांना सांगितलं पाहिजे. माध्यमांनी इतर काही करण्यापेक्षा या राज्यकर्त्यांना जाऊन तुम्ही अशोक खरातकडे का गेलात आणि तिथं जाऊन काय केलं हे प्रश्न त्याला विचारले पाहिजेत. अशोक खरात जे ते लोकांना जे ते खडे देत होता आणि त्या खड्यांची विक्री 1 लाखापासून 2.5 लाखापर्यंत करीत होता अशी माहिती समोर येते आहे. भोंदू बाबा हे प्रकार सातत्यानं करत असतात. अशोक खरात तर कुठं बाजारातनं 500-1000 रुपये किलोनं मिळणारे खडेसुद्धा विकत घ्यायला जात नव्हता. अशोक खरात हा टाकाऊतून टिकाऊ गोष्टी तयार करणारा एक नवनिर्माण करणारा गृहस्थ होता असं म्हणायला हवं. अशी त्याची मोडस ऑपरेंडी आहे. अशोक खरात हा 100 रुपये किलोचे चिंचुके आणायचे, ते चिंचुके जे आहेत ते वाळवायचा, त्याच्यावर काही प्रक्रिया करायची आणि त्याचे खडे तयार करायचा आणि ते खडे जे आहेत ते लोकांना हातात अंगठीमध्ये घालण्यासाठी द्यायचा. अशोक खरात जे खडे लोकांना वापरण्यासाठी देत होता त्या खड्यांच्या किमती या 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाच्या दरम्यान आहेत आणि त्यातून त्यानं लोकांची फसवणूक केलेली आहे असं दिसतं. लोकांच्या संपत्ती, लोकांची प्रॉपर्टी, कोणाची मर्सिडीज मागून घे, परदेशात तुझ्यावर धार्मिक विधी करतो म्हणून त्याला परदेशात ने असेही प्रकार अशोक खरातनं केलेले आहेत. अशोक खरातनं एक रिमोट कंट्रोलवर चालणारे साप आणलेले आहेत आणि त्याच्या धार्मिक विधीच्या वेळी रिमोट कंट्रोलवर चालणारे साप वापरलेले आहेत, वाघ वापरलेले आहेत.
आधुनिक टेक्नॉलॉजीचा, आधुनिक विज्ञानाचा वापर जो आहे तो आपल्या बोवाबाजीसाठी करणारा पहिला महाराज म्हणून अशोक खरातच्या नावाची नोंद केली पाहिजे. अशोक खरातचा आपल्या व्यवसायावर असलेला ही निष्ठा आणि हे प्रेम हे खरोखर अलौकिक आहे की विज्ञान आलेलं आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे. विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक करत असतील तर बोवाबाजीच्या आणि भोंदूगिरीच्या क्षेत्रामध्ये जे आहे तो हा वापर मी केल्याशिवाय राहणार नाही अशी मानसिकता मनामध्ये ठेवून अशोक खरात यानं बोवाबाजीच्या क्षेत्रामध्ये जे आहे ते विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे हे पोलिसांच्या समोर येत आहे. पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या प्रकारामुळे चक्रावलेले आहेत. अनेक लोकांबरोबर अशोक खरात याचे फोटो आल्याचे जे ते उघड होत आहे. अशोक खरात हे सर्वव्यापी व्यक्तिमत्व होतं आणि अशोक खरातकडे जे आहेत ते सर्व क्षेत्रातली लोक जात होती असं सातत्यानं दिसतं आहे. मिरगाव या गावासाठी पाण्याची विशेष योजना जी आहे ती जाहीर केली गेली आणि या योजनेतनं मिळणारं पाणी जे आहे ते अशोक खरात याला दिलं गेलं. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते, आणखी कोणी भाजपच्या मंत्र्यांनी त्याला मदत केली. यासारखी माहिती तर रोज नव्यानं पुढे येते, रोज नव्यानं काही माणसांची नावं येत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशोक खरात प्रकरणामध्ये अशोक खरात आणि त्याचं एक ऑफिस बॉय याशिवाय आणखी कोणावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत. अशोक खरात या आरोपीला अटक केल्यानंतर अशोक खरातचे कोणी साथीदार आहेत का? अशोक खरातला पैसे लुटण्याकरता, लुटलेले पैसे जे आहेत ते वापरात आणण्याकरता, त्या पैशाचा विनियोग करण्याकरता मदत करणारे त्याचे सहकारी कोण आहेत या दृष्टीनं या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्याकरता अशोक खरात याची संपत्ती जप्त झाली पाहिजे आणि त्याच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. यासाठी नेमकं काय केलं गेलं आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. रोज जे ते एखादं बुलेटिन काढून अशोक खरातच्या प्रकरणात पोलिसांना तपास कामात काय काय नव्यानं सापडलं आणि पोलिसांनी काय काय प्रगती केली याबद्दलची माहिती जी आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. अशोक खरातबरोबर कुठल्या मंत्र्याचा फोटो आला, कुठल्या आमदाराचा फोटो आला म्हणजे ते गुन्हेगार आहेत किंवा अपराधी आहेत असं काही म्हणायचं कारण नाही. ते फोटो नेमक्या कोणत्या परिस्थितीतनं आलेले आहेत हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लोकांना सांगणं आणि त्याची माहिती सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला असणं ही गोष्ट गरजेची आहे हे नक्की. अशोक खरात प्रकरणामुळं बोवाबाज भोंदू महाराजांचा समाजाला केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो हे लक्षात आलेलं आहे. सामान्य माणूस, गरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस खरात नावाच्या एका भोंदू बुवाकडे गेला, महाराजाकडे गेला, त्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी विचारल्या, त्यातल्या लोकांच्या असहाय्यतेचा, त्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा जो आहे तो या अशोक खरातनं घेतला आणि लोकांना फसवलं. हे एक नैसर्गिक घडलेली घटना आहे असं आपण म्हणू शकतो की एका पती पत्नीचं पटत नव्हतं, पती वेगळा राहत होता, पत्नी वेगळी राहत होती, दोघं एकत्र आले. कोणीतरी सांगितलं अशोक खरातकडे जा, तुमचं चांगलं होईल, तुमचं भलं होईल. दोघं अशोक खरातकडे गेले. अशोक खरातनं त्याच्या त्या मोडस ऑपरेंडी जी सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या ऑफिसमध्ये महिलेला बोलवायचं, तिला एक उत्तेजक पेय प्यायला द्यायचं, तिच्यावर संमोहन केल्यासारखं करायचं आणि बळजबरीनं तिच्याशी लैंगिक संबंध ठेवायचे. हा सगळा प्रकार त्या महिलेच्या बाबतीत केला. हे जोडपं अशोक खरातकडे आलेलं होतं, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातलं हे जोडपं अशोक खरातकडे आलेलं होतं. ते आपला वैवाहिक संसार पुढं चांगल्या रीतीनं जावा यासाठी आलेलं होतं. त्यामुळं या जोडप्याच्या सारख्या गरजू जोडप्यांना किंवा गरजू लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडण्यासाठी चांगले काउन्सिलर जे आहेत ते महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, कसब्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये नेमणं आणि त्या काउन्सिलरकडून लोकांच्या आयुष्यातल्या साध्या प्रश्नांची, समस्यांची तोड होणं, त्यांना वाव मिळणं, ते प्रश्न जे आहेत ते समजावून घेऊन त्याला उत्तरं देणारी कोणीतरी व्यक्ती मिळणं आणि अशा एजन्सीज ज्या आहेत ते उभ्या केल्या जाणं ही राज्य शासनाला जबाबदारी या पुढच्या काळात घ्यावी लागेल. सामान्य माणसांनी अनेक प्रश्न होते, कोणाला नोकरीत प्रमोशन मिळत नव्हतं, कोणाच्या नोकरीतल्या अडचणी होत्या, कोणाला कौटुंबिक अडचणी होत्या. त्यासाठी ही मध्यमवर्गीय माणसं अशोक खरातकडे गेली, त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातले 38 आमदार आणि असंख्य मंत्री जे आहेत ते अशोक खरात नावाच्या एका भोंदू बाबाकडे का गेले? राज्यघटनेची शपथ घेणारे, संविधानावर विश्वास ठेवणारे आणि लोकशाही प्रणालीत काम करणारे राजकारणी अशोक खरातसारख्या भोंदूबाबाकडे जात असतील आणि त्याच्याकडनं विविध प्रकारच्या पूजा करून घेत असतील तर ही गोष्ट आधुनिक महाराष्ट्रासाठी आणि आधुनिक मानवतेसाठी सर्वात दुर्दैवी. राजकारण हे अस्थिर क्षेत्र आहे. राजकारणात काही स्थिर नाही. हेमंत गोडसे नावाचे एक गृहस्थ होते, ते नाशिक जिल्ह्यातले होते. त्यांना लोकसभेला तिकीट मिळण्यापासून अनेक अडचणी आल्या.
प्रचंड मोठी अस्थिरता जी आहे ती त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये होती. अशा वेळी हेमंत गोडसेंना अशोक खरात नावाच्या एका भोंदू बाबाकडे जावं वाटणं, त्याचा मानसिक आधार शोधावा वाटणं, ही गोष्ट अपरिहार्य झाली. अशी अपरिहार्यता अनेकांच्या मनात निर्माण झाली का? भारतीय जनता पार्टीच्याच एका मंत्र्यानं स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून अशोक खरातकडनं काही अघोरी विधी करून घेतले, अशा प्रकारच्या जर चर्चा येत असतील आणि त्या चर्चा ज्या आहेत त्या लोकांमध्ये सातत्यानं होत असतील तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे. अशोक खरातची रोज एक नवीन व्हिडिओ, रोज एका वेगवेगळ्या महिलेच्या सोबत जी असलेली जी आहे ती समाज माध्यमांवर येते आहे. समाज माध्यमांमध्ये एवढ्या व्हिडिओज कसे येतात? पोलिसांनी अशोक खरातचा मोबाईल जप्त केला, पोलिसांच्या ताब्यामध्ये अशोक खरातचा पेन ड्राईव्ह आहे, पोलिसांच्या ताब्यामध्ये अशोक खरातचे कॉम्प्युटर्स आहेत, पोलिसांनी अशोक खरातचं CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं आहे. असं असताना, पोलिसांच्या ताब्यात ह्या सगळ्या गोष्टी असताना अशोक खरातचा रोज नवा एक व्हिडिओ कुठून येतो आहे असा प्रश्न ट्विटरवर अनेक जण विचारत आहेत. या प्रश्नाची उत्तरं जी आहेत तीही शोधली पाहिजेत. पोलिसांकडून हे व्हिडिओ लीक होत आहेत का आणि पोलीस या महिलांच्या भावनांशी, आबरूशी आणि आयुष्याशी खेळत आहेत का असा प्रश्न काही लोकांनी विचारलेला आहे. आणि त्या दृष्टीनं पोलीस तपासाकडं आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अंगुली निर्देश केलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पोलिसांकडून हे व्हिडिओ लीक झाले असण्याची शक्यता जवळपास नाही आहे. पोलिसांचं काम हे त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांच्या गतीनं सुरू आहे. अशोक खरातचे व्हिडिओज, पुण्यातल्या एका सामाजिक कार्यकर्तीनं सांगितलं होतं की अशोक खरातचा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आलेला होता आणि 6 महिन्यापूर्वी, ही घटना घडण्यापूर्वी 6 महिने माझ्याकडे आला होता. ते सगळे व्हिडिओज मी पाहिलेले होते आणि त्याची माहिती जी आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या पेन ड्राईव्ह सकट पोचवलेली होती. अशोक खरातचा जो ऑफिस बॉय आहे त्या ऑफिस बॉयला पहिल्यांदा जे ते हे अशोक खरातचे अनेक व्हिडिओ सापडलेले होते. नीरज जाधव हे त्याचं नाव आहे. नीरज जाधवने हे सगळे व्हिडिओज मिळवले आणि अशोक खरातला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अशोक खरातला पोचलेला होता आणि त्याच्यामागं अनेक मंत्र्यांचं, त्याच्यामागं अनेक आमदारांचं पाठबळ होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री होण्याकरता जेवढे आमदार पाठीशी लागतात त्यापेक्षा अधिक आमदार अशोक खरातच्या पाठीमागं असल्यामुळं नीरज जाधवसारख्या एका ऑफिस बॉयला अशोक खरातनं घाबरण्याची आणि त्याचं ऐकण्याची काही गरज नव्हती. तसा प्रकार झाला. अशोक खरात यानं नीरज जाधवकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. या नीरज जाधवकडे सुद्धा अनेक व्हिडिओज होते. त्यातले काही व्हिडिओजचे त्यानं फोटो काढले आणि त्या व्हिडिओजमध्ये, फोटोंमध्ये असलेल्या महिलांना ब्लॅकमेल करण्याचा त्यानं प्रयत्न केलेला होता. हेही पोलिसांच्या तपासात आलेलं आहे. नीरज जाधवकडून हे व्हिडिओज जे ते कोणाकोणाकडे गेले हे तपासावं लागेल. पुण्यातल्या त्या सामाजिक कार्यकर्तीनं 6 महिने तिच्याकडे पेनड्राईव्ह असताना तिच्याकडनं हे व्हिडिओज कुठे गेलेले आहेत का हे बघावं लागेल आणि ह्या व्हिडिओची व्याप्ती तपासावी लागेल. पेट्रोल, डिझेल, गॅसची टंचाई सगळीकडे असताना लोक तो विषय सोडून अशोक खरातच्या विषयाची सर्वत्र चर्चा करतायत आणि अशोक खरात हे नाव, तो विषय, त्यानं बायकांशी केलेल्या भानगडी ज्या आहेत त्या सातत्यानं लोकांसमोर येत आहेत. त्या व्हिडिओजमधल्या कुठल्याही महिलेवर अशोक खरातनं जबरदस्ती केलेली आहे असं तो व्हिडिओ पाहत असताना सकृत दर्शनी दिसत नाही असं अशोक खरात स्वतः पोलीस कोठडीत सांगतो. अशा बातम्या आहेत. त्या महिलेवर त्यानं जबरदस्ती केली किंवा नाही हा तपासाचा भाग आहे. त्यांच्यावर संमोहन केलं, त्यांना गुंगीसारखं एखादं द्रव्य पाजलं आणि त्याचा मिसयूज करून, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले, अशा प्रकारची माहिती तपासात येत असताना अशोक खरात हा महिलांवर अत्याचार करीतच नव्हता आणि महिलांची त्यात संमती होती असं सांगणाऱ्या लोकांना तपासाचा अंतिम रिपोर्ट, अहवाल येईपर्यंत थांबा असं सांगण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे अनेक दिग्गज राजकारणी, अनेक दिग्गज समाजकारणी आणि अनेक सामाजिक सुधारक होऊन गेलेले आहेत. राष्ट्रसंत गाडगे महाराज हे त्यांना पाया पाडायला येणाऱ्या लोकांना काठीनं मारत असत. बाबांनो, माझ्या पाया पडू नका, पाया पडायचा तर देवाच्या पाया पडा. देव हा दगडात नाही, देव हा माणसात आहे असं सांगणारा गाडगेबाबांसारखा महापुरुष आमच्या समाजात होऊन गेलेला आहे. दांभिकता आणि सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून दूर राहा असं सांगणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची परंपरा आम्हाला दुसऱ्या बाजूला आहे. अंधश्रद्धा बाजूला ठेवून राजकारण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आदर्श आहे. असं सगळं वातावरण एका बाजूला असताना अशोक खरात सारख्या भोंदूबाबाच्या तावडीत महाराष्ट्र सापडलेला आहे ही वस्तुस्थिती आम्हाला नाकारता येणार नाही. अशोक खरातच्या प्रकरणाची सातत्यानं चर्चा व्हायला पाहिजे. अशोक खरात बरोबर काम करणाऱ्या अनेकांना सहआरोपी म्हणून या प्रकरणात गजाआड घातलं पाहिजे.
स्त्रियांचा लैंगिक छळ करणारे बुवा आणि महाराज यांच्यापासून स्त्रियांना वाचवलं पाहिजे. पुढच्या पिढीला अशा बंधुगिरीच्या आणि बंधुगिरी करणाऱ्या लोकांच्या आहारी जाऊ नका असं सांगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी अशोक खरातचं प्रकरण सातत्यानं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यातल्या नव्या अपडेट्स लोकांपर्यंत घेतल्या पाहिजेत. तरुण पिढीला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याची माहिती असली पाहिजे. माहिती ह्याच्यासाठी असली पाहिजे की कोणाकडून एखादा खडा घेत असताना तो चिंचोका देऊन, चिंचोक्यापासून तयार केलेला खडा देऊन आपल्याकडून 2.5 लाख रुपये तो घेतो आहे किंवा आणखी काय करतो आहे हेही त्याला समजलं पाहिजे. आपल्या आयुष्यातले प्रश्न हे आपण सोडवले पाहिजेत. ते सोडवण्याची जबाबदारी कुठला बंधू, बुवा, महाराज, ग्रह, तारे, नक्षत्र घेणार नाहीत. हे समजण्यासाठी सजग होणं, विज्ञाननिष्ठ होणं हे गरजेचं आहे. अशोक खरात याचं प्रकरण जितकं लोकांसमोर जास्त जाईल तितका महाराष्ट्रातला सामान्य माणूस जो आहे तो विज्ञाननिष्ठ होईल, अंधश्रद्धाच्या विरुद्ध लढणारा होईल ही अपेक्षा आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये कोणाची गय केली जाऊ नये आणि तपास अधिक गतीनं जाऊन अशोक खरातचे सगळे साथीदारही गजाआड जावेत एवढीच महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं. जय भवानी, जय शिवाजी.